चर्चा झाली। यामध्ये सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट अनिल परब, शशिकांतजी शिंदे, अभिजित वंजारी, अमोल मिटकरी, प्रवीण दरेकर, सचिन अहिर, संजय खोडके, राजेश राठोड, अभ्यंकर आणि कोण सगळे झाले ना। इतर सर्व सदस्यांनी या बाबतीमध्ये सरकारला सूचनाही केल्या। काही यामध्ये प्रश्नही मांडले, समस्याही मांडल्या। या सर्व सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि खरं म्हणजे विधान परिषद हे सर्वोच्च सभागृह आहे आणि या ठिकाणी लोकांच्या प्रश्नांवर, समस्यांवर अभ्यासपूर्ण चर्चा होणं हे सगळ्यांनाच अपेक्षित असतं। या महाराष्ट्रातल्या जनतेला देखील अपेक्षित असतं। अधिवेशन मुळात त्यासाठीच होत असतं आणि म्हणून सभागृहातले सदस्य आपल्या समस्यांवर, राज्याच्या समस्यांवर, मतदारांच्या समस्यांवर, इतर विषयांवर काय चर्चा करतात आणि यावर देखील सगळ्यांचंच लक्ष असतं। आणि म्हणून मी सगळ्यात आधी एक आपल्याला शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले, सभापती महोदय। पण एक आजच इथे सभागृहात येण्यापूर्वी मुख्यमंत्री स्वतः, मी, आपल्या दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई आणि कृषी मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। सभापती महोदय, 89,74,000 शेतकरी आणि 1,798 कोटीचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झालेला आहे। आज हे एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब होती म्हणून मी त्याचा उल्लेख केला आहे सुरुवातीलाच। परंतु अंतिम आठवडा प्रस्ताव आणि त्या अन्वये झालेल्या चर्चेमध्ये आपण पाहिलं की जसं अपेक्षित आपल्याला असतं की या सर्वसामान्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने जोरदार आवाज उठवला पाहिजे, परंतु तो काही जोर बिलकुल दिसला नाही संपूर्ण अधिवेशनामध्ये। अगदी त्यामुळे हे अधिवेशन देखील 1 महिन्याचं होतं। हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आपण 1 महिन्याचं घेतो आणि 1 महिना अधिवेशन हे चाललं देखील। परंतु कितीतरी प्रश्न या अधिवेशनामध्ये मांडता आले असते, परंतु ते दुर्दैवाने तसं झालं नाही। त्यामुळे विरोधी पक्ष पूर्णपणे प्रभावहीन आणि काय कोणाचा कोणाच पायपूस नाही, गलितगात्र प्रकारचं अशा प्रकारचं दृश्य या ठिकाणी आपण पाहिलं। सभापती महोदय, महायुती सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आलेलं आहे। त्यानंतरचं हे दुसरं बजेट आहे। अधिवेशन आणि एकूण 5वं विधिमंडळ अधिवेशन आहे आणि सरकार या ठिकाणी न थकता न थांबता काम करतंय। लोकांच्या कल्याणासाठी अनेक योजना आपण राबवतोय। जसं आपण आताच सांगितलं, मी मगाशीच म्हणालो की शेतकऱ्यांच्या खात्यात देखील आताच पैसे जमा करून आलो आणि म्हणून अशा अनेक योजना ज्या सुरू केलेल्या आहेत, अनेक प्रकल्प आपण सुरू केलेले आहेत, ते पुढे जात आहेत, हे राज्य पुढे जात आहे। आणि म्हणून विरोधी पक्ष म्हणून देखील सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधी पक्षाची देखील तेवढीच जबाबदारी असते। सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही रथाची 2 चाकं आहेत असं आम्ही मानतो, परंतु विरोधी पक्ष फक्त विरोधाकरता विरोध न करता चांगल्या याच्यामध्ये देखील विरोधी पक्षाने सहकार्य करावं अशा प्रकारची भूमिका आमची आहे। परंतु महाराष्ट्र हिताचा विचार या ठिकाणी मांडण्याचं हे सभागृह आहे, वरिष्ठ सभागृह आहे। दुर्दैवाने अशा प्रकारचं काही झालं नाही। महाराष्ट्राला आपल्याला एका उंचीवर न्यायचं आहे। आज या निमित्ताने मी देशाला नव्या उंचीवर नेणारे या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं विशेष अभिनंदन करतो। सभापती महोदय, ते यासाठी की मोदीजी यांनी सलग 8,931 दिवस
सरकारच्या प्रमुखपदी राहण्याचा विक्रम केलेला आहे. आणि या सभागृहाच्या वतीने, या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सलग सरकारमध्ये सरकारच्या प्रमुखपदी राहून मोदीजींची कारकीर्द आजही आपण स्वच्छ कारभार पाहतो. भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेला प्रधानमंत्री म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. बेदाग यापूर्वी देखील मी म्हणालोय, हे बेदाग प्रधानमंत्री आहेत. आणि म्हणून यापूर्वीचं मी काय आता 2014 पूर्वीच्या याच्यात जात नाही आहे. त्यापूर्वीची परिस्थिती काय होती त्याच्यामध्येही मला जायचं नाही आहे. परंतु त्यांनी एकही सुटी न घेता एक समर्पित भावनेनं या देशाला वाहून घेतलेलं आहे. आणि या देशाचं नावलौकिक जगभरामध्ये वाढवण्याचं काम ते करतायत. त्यामध्ये जर 12 वर्षाच्या कर्तृत्वाचा आणि कामगिरीचा आढावा आपण घ्यायला गेलो तर त्याला दिवस पुरणार नाही. परंतु एक ऐतिहासिक काम त्यांनी केलं आहे. आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे चाललाय. त्यासाठी आपण राजकारण बाजूला ठेवून पुढे जायला पाहिजे. आणि आपल्याला अभिमान आहे की त्यांच्या $5 ट्रिलियन इकॉनॉमी गोलमध्ये आपलं महाराष्ट्राचं योगदान आपलं मोठं आहे. ही सभागृहाचं कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येतं. आपलं महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण राजकारण न करता या राज्याच्या विकासामध्ये सगळ्यांनी आलं पाहिजे. काल इथं निरोपाचं भाषण होतं. काही लोकांनी निरोपाचं भाषण करता करता आरोपाचंच भाषण सुरू केलं. निरोप समारंभाचा आरोप समारंभ झाला. खरं म्हणजे मी तर चांगलं बोललो होतो. मला कधी निरोप समारंभाला कुणावर टीका करायला आवडत नाही, माझा तो स्वभाव नाही. परंतु कालचं जे निरोप समारंभाचा आरोप समारंभामध्ये बदल झाला ते पाहिल्यानंतर सभापती महोदय, दिलीप प्रभावळकरांचा एक चित्रपट आठवला, चौकट राजा. त्यात एक गाणं होतं, मी असा असा कसा वेगळा वेगळा. नीलमताईंना माहीत असेल ते. या सभागृहात काल कवितांचा माहोल होता. टोमणे सम्राट देखील आपण पाहिले. आणि मला विंदा करंदीकरांची कविता एक आठवली. काल विंदा करंदीकरांची कविता इथं आली. उंचीनं आपुली वाढते फारसा वाटून हेवा, उंचीनं आपुली वाढते फारसा वाटून हेवा, श्रेय जास्ते त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी, तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा. ही विंदा करंदीकरांची कविता आहे. काही जण काल म्हणाले सभागृहात आलं नाही तरी चालतं, पण निरोप समारंभाला यायला पाहिजे. सभापती महोदय, हे म्हणजे असं झालं, भजनाला नाही मात्र भोजनाला मात्र न चुकता यायला पाहिजे. आणि म्हणून सभागृहात 6 वर्ष ड्रॉप आणि आलं तर डायरेक्ट सेंड ऑफ, अशा प्रकारची काही परिस्थिती काल पाहिली. करोना संकटापासून शेतकऱ्यांवर आलेली आपत्ती, नैसर्गिक संकट, अतिवृष्टी यासारखे राज्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न मांडायला जे सभागृहात नव्हते ते काल फक्त आरोप करायला आले होते. आपण इथं विकासाचं गाणं गायला आलोय, विकासाला पुढे न्यायला आलोय. वैयक्तिक सुखदुःखाचं रडगाणं मांडायचं हे सभागृह नाही आहे. परंतु सार्वजनिक जीवनात असलेल्या सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मी एवढंच सांगतो सभापती महोदय, पैर की मोच और छोटी सोच, पैर की मोच और छोटी सोच हमें आगे बढ़ने नहीं देती. टूटी कलम और औरों से जलन, टूटी कलम और औरों से जलन खुद का भाग्य लिखने नहीं देती. काम का आलस और पैसों का लालच हमें महान बनने नहीं देती. बोलो अभी, दुसऱ्याचा हेवा करून आपल्याला काही मिळू शकत नाही. दुसऱ्याची रेष छोटी करून आपली रेष मोठी होत नाही. त्यासाठी आपली रेष मोठी करावी लागते आणि ती कामाच्या माध्यमातून करावी लागते. हे मी मुद्दाम या ठिकाणी सांगतो. मी हे बोलणार नव्हतो, परंतु सगळ्यांनी चांगल्या भावना मांडल्यानंतर या ठिकाणी जे काही उत्तर आलं त्या उत्तरामुळे या ठिकाणी मी हे बोलतोय. कोविड काळात केलेल्या कामाचं एक पुस्तक काढा, त्याचं डॉक्युमेंटेशन करा.
अशी विनंती मुख्यमंत्री महोदयांना केली. चांगली मागणी आहे, चांगला आहे, करायलाच पाहिजे, त्या आठवण आपल्याला राहिलीच पाहिजे. पण त्यात बऱ्याच गोष्टी घ्याव्या लागतील. बॉडी बॅग मधला घोटाळा, खिचडी मधला घोटाळा, रेमडेसिवीर मधला घोटाळा, त्याचबरोबर कोविड सेंटर मधला घोटाळा, ऑक्सिजन प्लांटचे पैसे कोणी खाल्ले त्याचा घोटाळा, हे सगळं आलं पाहिजे. त्यामध्ये हे घ्यावंच लागेल. कोविडच्या त्या काळात काय काय झालं त्याचा मी सुद्धा साक्षीदार आहे. मी नगर विकास मंत्री होतो. कोविड सेंटर किती आणि कशी उभी केली ते मला माहित आहे. कुठल्या प्रकारे कशा पद्धतीने दिवस रात्र मेहनत करून या ठिकाणी कोविड सेंटर पहिला आम्ही बीकेसी मध्ये उभं केलं, मला आठवत आहे. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोविड सेंटर उभी केली आणि त्यावेळेस देखील आम्ही रस्त्यावर फिरत होतो, पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये जात होतो. हे देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे. पण कोविडच्या काळात काय काय झालं आपण पाहिलं. एकीकडे लोक मरत होते, दुसरीकडे लोक पैसे करत होते, सगळीकडे सामसूम असताना काही जण लुटमार करत होते. सभापती महोदय, मी बोलणार नव्हतो परंतु मला बोलायला लागतंय. आज मला कविवर्य वसंत बापट यांच्या 4 ओळी आठवतात. आई गेली शेजारी, बाबा गेले बाजारी, आजी आता आजारी, सामसूम झाली आता चढवूया हल्ला, मोठ्या मोठ्या डब्यावर मारू डल्ला. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, कोविडच्या काळात कोणी आणि कशावर डल्ला मारला त्याचा हिशोब या डॉक्युमेंटरीमध्ये आला पाहिजे. एवढंच माझी माफक अपेक्षा आहे. आता त्यामध्ये बुक काढायचं, कसं बुक काढायचं? फेसबुकवाल्यांचं बुक कसं निघणार? कसं निघणार? पुस्तक छापल्यानंतर टीका होईल, आमचा फोटो छापला नाही. अरे पण जे घरातून बाहेर पडले नाही त्यांचा फोटो येणार कसा? हे देखील आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून काल सभागृहात विंदांच्या कविता सादर केल्या. मला वाटलं तुम्ही आक्षेप घेल, कविता चोरल्या म्हणून. काही लोक नेहमी सांगतात माझं हे चोरलं ते चोरलं. निलमताईंनी तसा आक्षेप घेतला नाही, कारण त्या कद्रुवृत्तीच्या नाहीये. आणि म्हणून विंदांची एकच कविता आम्ही जीवापाड जपली, ती म्हणजे देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. आणि म्हणून सभापती महोदय, आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही आहोत. या साऱ्या महाराष्ट्राने पाहिलंय की आम्ही आतापर्यंत जे देत आलो, या महाराष्ट्राच्या मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे पाहणारे आम्ही लोक आहोत. आणि म्हणून खुर्चीचा मोह आम्हाला नाही. आमचा अजेंडा फक्त आणि फक्त या राज्याचा विकास, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, यांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून आमचा अजेंडा स्वच्छ आहे. 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ देखील आपण पाहिला. त्यानंतर आता देवेंद्रजीचा 1-1.5 वर्षाचा काळ देखील पाहतोय. महाराष्ट्र आता विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. ही भूमिका आम्ही देवेंद्रजी, आम्ही आणि अजितदादांनी घेतली. दुर्दैवाने अजितदादा आज नाही आहे. आणि म्हणून काही लोकांनी साताऱ्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी उचकवण्याचा प्रयत्न केला. सभापती महोदयांनी त्यावर आता आपलं रुलिंग दिलेलं आहे. परंतु आम्ही आमची भांडणं जी आहेत ती सोडवण्याला आम्ही समर्थ आहोत. परंतु मी एवढंच सांगतो की निवडणुकांमध्ये कोणी कुणाच्या कानफटात मारली, या महाराष्ट्रातल्या जनतेने ज्या धडा शिकवला, या महाराष्ट्रातल्या जनतेने जे म्हणत होते न्यायालयात, जनतेच्या न्यायालयात जाऊ, जनतेच्या न्यायालयात, जनतेने दाखवून दिलं, तुमची जागा दाखवली. आणि म्हणून यामध्ये जे काय घडलेलं आहे, ह्या जे काय घटना झालेली आहे 2 मंत्र्यांच्या बाबतीत, आमदार खासदारांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री त्याच्यावर जरूर कारवाई करतील याचा विश्वास आम्हाला आहे. आणि म्हणून काही लोकांनी वाघ आणि वाघाच्या शेपटीचा उल्लेख केला.
मी बोलणार नव्हतो, पण एक नोटीस आल्यानंतर कशी कुणाची त्रेधा तिरपीट उडते हे पाहिलंय आम्ही. कोण कोणाच्या पायावर लोटांगण घालतो हे आम्ही पाहिलंय. मला हे सांगायची वेळ येऊन देऊ नका. आणि या ठिकाणी मी एवढंच सांगेन की अपनी ही चालाकियों पे डालकर पर्दा, अपने ही चालाकियों पर डालकर पर्दा, चेहरे पर नकाब लिए फिरते हैं जिनके खुद के खाते बिगड़े हैं, जिनके खुद के खाते बिगड़े हैं वो दुनिया का हिसाब लिए फिरते हैं. ते काय आपलं बघा, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून. आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. आणि त्यावेळेस काय, काल बरेच लोक काय काय म्हणाले, चॅलेंजची भाषा दिली, काय काय म्हणाले, मी ऐकत होतो बाहेरून. आणि त्यावेळी देखील सभापती महोदय वरळीत येऊन दाखवा, वरळीतून तुम्हाला जायचंय, हे चॅलेंज आम्हाला दिलं होतं. सभापती महोदय, आमची प्रेत येतील, लाखो लोक येतील, तुमची प्रेत येतील, तो रक्ताचे सडे पडतील, या असल्या धमक्या दिल्या होत्या. पोस्टमार्टम करू, अमक करू, तमक करू. आमच्या महिला आमदारांना देखील सोडलं नव्हतं. काल ज्या पद्धतीने भाषा इथं झाली त्याबद्दल मी बोलतोय. सभापती महोदय, हा एकनाथ शिंदे एअरपोर्टला एकटा आला, बाजूला हेलिकॉप्टर होतं. मला पोलीस सांगत होते हेलिकॉप्टरने आपल्याला जायचंय. मी हेलिकॉप्टर मध्ये नाही बसलो, माझ्या गाडीत बसलो. होता माझ्या परब साहेब, तिकडून मी एकटा आलो आणि तो इकडे जॉईन झाला. आणि माझ्या गाडीत मी बसलो, हेलिकॉप्टर बाजूला सारून वरळीतूनच गेलो. वरळी 2 ठिकाणी थांबलो. पण त्यामुळे त्यावेळी कुठं होते चॅलेंज देणारे, माझा सवाल आहे. आणि मग आम्हाला धमक्या देण्याच्या फंदामध्ये पडू नका. आम्ही करतो ते उघडपणे करतो. त्याला देखील काय म्हणतो, त्याला वाघाचं काळीज लागतं, ते आम्ही दाखवलंय. आणि म्हणून मी त्याच्यावर जास्त काय बोलत नाही. आणि म्हणून आमच्यामध्ये ताकद आहे, जी काय आहे ती सर्वसामान्य लोकांना मदत करण्याची. आमची ताकद दुसऱ्यावर आरोप करण्यासाठी, दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी आम्ही वापरत नाही, तर या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी वापरतो. सोन्याचा तोंडात चंचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी मी अनेक वेळा सांगितलंय, आंदोलन करून, जनतेसाठी, पोलिसांच्या लाट्याकाट्या खाऊन, या आयुष्यामध्ये चढ उतार बघून या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. आणि म्हणून मी आपल्याला इतर लोकांची घरं बुडवून, इतर लोकांचं नुकसान करून या ठिकाणी आम्ही आलेलो नाही, लोकांना मदत करून इथं आलो. आणि म्हणून घरादारावर तुळशी पत्र ठेवून रात्रंदिवस मेहनत करून, रक्ताचं पाणी करून या ठिकाणी आलेलो आहे. आणि म्हणून याचा आम्हाला अभिमान आहे, याचं समाधान देखील आहे, याचा आनंदही आहे की आम्ही लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवू शकलो, शेतकऱ्यांना मदत करू शकलो, लाडक्या बहिणींची योजना सुरू करू शकलो, लेक लाडकी लखपती योजना सुरू करू शकलो, मुलींचं उच्च शिक्षण मोफत करू शकलो. कितीतरी योजना आम्ही आणल्या, याचा आनंद आणि समाधान आहे. पण 4 वर्ष झाली तरी सुद्धा या धक्क्यातून विरोधक सावरायला तयार नाहीत, ही वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाहीत. किती वर्ष तीच जळजळ, किती वर्ष तीच मळमळ राहणार, मला कल्पना आहे. महाराष्ट्रात गेल्या न शोभणारा प्रकार या गेल्या आठवड्यामध्ये नाशिकला घडलाय, संतापजनक आहे. त्यावर देखील काही सदस्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. घटना तळपायाची आग मस्तकात नेणारी आहे, अतिशय दुर्दैवी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आणि म्हणून महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, महाराष्ट्र शाहू फुले बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. पण काही विकृत मनोवृत्तीचे लोक या वारशाला बट्टा लावण्याचं काम करतात. सभापती महोदय, त्यांच्या नांग्या ठेचल्याच पाहिजे.
मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्या बाबतीमध्ये काल सविस्तर निवेदन केलेलं आहे. आणि म्हणून यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत, यामध्ये राजकारण करता कामा नये आणि त्यांच्या नांग्या ठेचल्याच जातील. अशा प्रकारच्या कुठल्याही भोंदू बाबाला कुठल्याही प्रकारचा कोणी सोडणार नाही, अशा प्रकारचं काम हे सरकार करेल. आपण सगळे लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही विरोधी बाकावर आहात, आम्ही सत्ताधारी बाकावर आहात, पण आपल्यात राजकीय मतभेद असतील पण महाराष्ट्राच्या नावाला काळीमा लागणार नाही, राज्याची मान शर्मेने खाली जाणार नाही, याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. सगळ्यांची जबाबदारी आहे. एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा खरा सारख्या राक्षसी आणि नीच वृत्तीला ठेचलं पाहिजे, अशी भूमिका आमची आहे. अशा वृत्तींचा समूळ नायनाट करणं ही सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी या राजकारण न करता या सामोरं गेलं पाहिजे. अशोक खराच्या मुसक्या कशा आवडले मुख्यमंत्री महोदयांनी मगाशी म्हटलं, मी खालच्या सभागृहात सांगितलं. आपण सगळे लोकप्रतिनिधी आहोत, दिवसातून शेकडो लोक भेटतात आपल्याला, शेकडो लोक येतात, उद्घाटनाला जातो, लोकार्पणाला आपण जातो, लग्न मैताला जातो, अशा ठिकाणी लोक अनेक भेटतात. मंदिरात जातो, धार्मिक स्थळांना भेटतो, आपण उघडपणे जातो, लपून छपून करत नाही. आणि या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीविषयी आपल्याला काही माहिती असतं असं नाही आहे. उद्या तीच व्यक्ती गुन्हा करते, मग त्याच्यावर असलेल्या लोकप्रतिनिधींचे फोटो व्हायरल होतात. ते झाले, पण याचा अर्थ लगेच त्याच्याशी त्याचा संबंध आहे असं मानण्याचं कारण नाही. मिलिंद नार्वेकर इथं बसले, त्यांचाही फोटो झळकलाय. आणि म्हणून त्यांचा फोटो असणं म्हणजे त्यांच्याशी काही संबंध असणं असं जोडता येणार नाही. आणि म्हणून तसं मिलिंद नार्वेकर चांगला माणूस आहे. फोटोचं बोललात तुम्ही, पण काही लोकांचे तर फोटो आहेत. पण अनिल राव त्या खरातसाठी शेतकऱ्यांचं तोंडचं पाणी कुणी दिलं, हेही आहे, इकडं आहे. आपण नाही, हे जी आर आहे, हे माझ्याकडे जी आर आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, जेव्हा आरोप करतो तेव्हा समोरच्याकडे एक बोट असतं, 2 बोटं असतात, पण 3 बोटं आपल्याकडे असतात. हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. मी बघा असा आरोप करणारा माणूस नाही आहे, मला ते आवडत पण नाही. पण जेव्हा मला कोणी डिवचतो तेव्हा त्यावेळेस मला बोलावंच लागेल. आणि त्यामुळे मी खुला मनाचा माणूस आहे. माझं सगळं काही लपून छपून मी काय काम करत नाही. जे करतो ते अगदी मोकळ्या ढकळ्या आणि उघडपणाने करतो. आणि म्हणून 48 किलोमीटर पाईपलाईन, ही पाईपलाईन कोणी टाकली, हे सगळं जास्ती काय मला बोलायचं नाही. पण काही लोक जास्त बोलले तर मात्र बरेचसे राज माझ्याकडे आहेत. ताज का राज राजी रहने दो. सभापती महोदय आणि आपल्या सगळ्यांना सांगतो मी, आपल्याला नाही, जे आरोप करतात त्यांना, ताज का राज राजी रहने दो. मला एवढंच म्हणायचं आहे, अशा प्रवृत्ती ठेचल्या पाहिजेत. अशा लोकांना फासावर लटकवलं पाहिजे. त्यासाठी कायदा अधिक मजबूत करायचा असेल तो केला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या वृत्तींना जरब बसली पाहिजे. अशा प्रकारच्या घटना त्याची पुनरावृत्ती पुन्हा होता कामा नये, हेही पाहिलं पाहिजे. तात्काळ ते आणि म्हणून सभापती महोदय, शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण सगळ्या क्षेत्रामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. खर्च आणि उत्पन्न यांचा चांगला ताळमेळ घातलेलं बजेट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सादर केलं. काही लोकांना वाटत होते बजेट कोलमडून जाईल, काही लोकांना वाटलं होतं सगळ्या योजना बंद पडतील. परंतु या बजेटमध्ये देखील, कारण लाडकी बहीण योजनेवर सगळ्यांचे डोळे होते, लाडकी बहीण योजना कशी बंद होईल, सुरू केली तेव्हाही बंद करण्यासाठी कोर्टात गेले. पण मी या ठिकाणी सांगतो,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुणी माईकाला आला तरी कधी बंद होणार नाही. जे आम्ही बोललोय जे करणार, प्रिंटिंग मिस्टेक कधी म्हणणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी सांगितली होती, या बजेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शेतकरी कर्जमाफी योजना सभापती महोदय जाहीर केली. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. बळीराजाला मोठा दिलासा दिला. आणि म्हणून मी आल्या पहिलं जे सांगितलं की आज त्या खात्यांमध्ये पैसे जमा केले आणि आम्ही इकडं आलो. याशिवाय जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देखील देण्यात येणार आहे. मी मुख्यमंत्री असताना 50,000 रुपये प्रोत्साहनपर आर्थिक लाभ आपण राज्यातल्या शेतकऱ्यांना दिला होता. घोषणा कोणी केली होती त्याच्यामध्ये मी जात नाही, परंतु त्याची परतफेड जी आहे 50,000 त्या 2022ला सरकार झाल्यानंतर आम्ही केले. शेवटी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता होती. बळीराजासाठी आजवर कोणत्याही सरकारने केलं नसेल एवढं काम महायुती सरकारने गेल्या 4 वर्षात केलंय. याचा आनंद आहे आम्हाला. आताच या ठिकाणी मगाशी मी म्हटलं की शेतकरी कधी वाऱ्यावाता अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी नुकसान होत आहे, त्या ठिकाणी पंचनामे होतील. शेतकऱ्यांना कधी वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. आणि मी नेहमी सांगतो या महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवर सगळ्यात पहिला अधिकार कोणाचा, तो या बळीराजाचा आहे. आम्ही सांगतो आणि त्याच्या मागेही उभे राहतो. राज्यातल्या वंचित दुर्बल घटकांसाठी सर्वात जास्त महामंडळ स्थापन झाली, त्यावर देखील अनिल परबांनी उल्लेख केला. सामाजिक न्याय आणि इतर मागास बहुजन कल्याण अशा 2 विभागांची महामंडळ आहेत. त्यामध्ये निधीचा विषय काढला आपण, परंतु या सर्व महामंडळांना निधी देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकार तो निधी देण्यास कटिबद्ध आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या महामंडळाला अडचण येणार नाही याची काळजी सरकार जरूर घेईल. त्याचबरोबर सभापती महोदय, गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून देखील काही लोकांनी इथं प्रश्न उपस्थित केले. मला आनंद आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई आणि सभोवतालच्या शहरांना झोपडपट्टी मुक्त करण्याचा निर्धार महायुती सरकारने केला आहे. त्यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोक कल्याण अभियान आपण राबवतोय. मुंबईत आजही मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. यापैकी 50 एकरपेक्षा मोठ्या झोपडपट्ट्यांचं क्लस्टर या ठिकाणी त्याला मंजुरी आपण दिलेली आहे. या झोपडपट्ट्या ज्या आहेत त्याचं बायोमेट्रिक सर्वेक्षण प्लॅनिंग करून अधिकृत क्लस्टर म्हणून मान्यता देण्याची कार्यवाही फास्ट ट्रॅकवर पूर्ण केली जाईल. जास्तीत जास्त क्लस्टर योजनांची निविदा प्रक्रिया तातडीने राबवली जाईल. झोपडीधारकांना नवीन रिहाब इमारतींमध्ये राहताना मेंटेनन्स खर्च परवडत नाही, म्हणून सरकारने कॉर्पस फंडामध्ये मोठी वाढ केली आहे. यापूर्वी सभापती महोदय कॉर्पस सरसकट 40,000 रुपये प्रति सदनिका होता. आता त्यात मोठी वाढ करण्यात आलेली आहे. 70 मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींसाठी 1 लाख रुपये प्रति टेनामेंट. दरेकर आहेत ना इकडे? 70 ते 120 मीटर 2 लाख रुपये प्रति टेनामेंट. 120 मीटर पेक्षा जास्त उंचीच्या इमारतांसाठी 3 लाख रुपये प्रति टेनामेंट एवढी रक्कम कॉर्पस म्हणून विकासक सोसायट्यांना देणार आहे. याबाबतची अंतिम अधिसूचना आजच काढतोय आपण. यामुळे रिहाब इमारतींची देखभाल योग्य रीतीने होईल. झोपडपट्टी वासियांना बिल्डिंग इमारतीमध्ये गेल्यानंतर काळजी मुक्त राहता येईल. सरकारच्या माध्यमातून राबवलेल्या योजनांमध्ये आजवर 180, 225, 269 चौरस फूट आकाराची घरं देण्यात आली. त्या सर्वांना पुन्हा 30 वर्षे थांबावं लागत होतं रिडेव्हलपमेंटसाठी. आता आम्ही तो अन्याय दूर करत आहोत. यापैकी अनेक इमारती
मेंटेनन्स अभावी जीर्ण झाल्यात, या इमारतींचा पुनर्विकास हाती घेतला जाईल. त्या इमारतीमधल्या रहिवाशांना 300 चौरस फूट घरं मिळतील असा देखील निर्णय आपण अनिल घेतला आहे. या धोरणाची अंमलबजावणी आता लवकर सुरू होईल. मुंबई स्लम फ्री करताना नवीन झोपडपट्ट्या वाढू नयेत यासाठी देखील दक्षता घेतलेली आहे. कडक उपाय त्याच्यामध्ये योजलेले आहेत. नवीन हाऊसिंग धोरणामध्ये बाळासाहेब सांगायचे 40 लाख लोकांना मोफत घरं द्या, त्यावेळेस लोकांना नव्हतं, परंतु ते आम्ही सुरू केलं आहे. रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर, 17,000 लोकांची पुनर्विकास योजना सुरू झाली आहे. SRA आणि MMRDA करते. काही ठिकाणी SRA, म्हाडा आणि सिडको करते आहे. अशा अनेक योजना जॉईंट व्हेंचरमध्ये आपण पुढे नेतो आहे. या धोरणांची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. मुंबई स्लम फ्री करताना ते सांगितलं, SRAने अद्ययावत नेत्रम तंत्रज्ञान विकसित केलं आहे. सॅटेलाईटद्वारे मुंबईत किती नवीन झोपड्या वाढल्या याचं मॉनिटरिंग केलं जाईल. MMRDA, मुंबई महापालिका, म्हाडा आणि शासकीय जमिनीवर नव्या झोपड्या उभ्या राहिल्या आहेत याचं मॉनिटरिंग दर 4 महिन्यांनी केलं जाणार. या जागांवर कुठल्याही नव्या झोपड्या उभ्या राहणार नाहीत. घुसखोरांना तिथं अतिक्रमण करू दिलं जाणार नाही. आणि मुंबई ही मुंबईकरांची आहे, बाहेरून येणाऱ्या घुसखोरांची, बांगलादेशींची नाही. हाऊसिंग फॉर ऑल हे आमचं महत्वाकांक्षी धोरण आहे. ही वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून पूर्ण करतोय आपण. काही क्षेत्रामध्ये विशेषतः उपनगरात किंवा एअरपोर्ट जवळ पुनर्विकास योजना फिजिबल होत नाही हाईट रेस्ट्रिक्शनमुळे. ती कोंडी देखील दूर करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. TDR देऊन, TDRच्या माध्यमातून तो शब्द देखील आम्ही पूर्ण करतोय. प्रत्येकाला 300 चौरस फुटापर्यंत अधिकार आणि 500 चौरस फुटापर्यंत फ्री रिकन्स्ट्रक्शन यासाठी इन्सेंटिव्ह FSI ची तरतूद यामध्ये केलेली आहे. यामुळे मुंबईतले सर्व भागात रिडेव्हलपमेंट जे थांबलेले आहेत या रिडेव्हलपमेंटला चालना मिळेल आणि जे रखडलेले प्रकल्प जे आहेत मार्गी लागतील. जे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, इकडे वसई, विरार, वांगणी, नाला, सोपारापर्यंत गेलेले लोक हे मुंबईकर बाहेर केलेले पुन्हा मुंबईत आणण्यासाठी हे प्रकल्प आम्ही करतोय. आणि म्हणून बाळासाहेबांच्या स्वप्नातली झोपडपट्टी मुक्त मुंबई आता केवळ स्वप्न राहणार नाही, ती वास्तवात आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि म्हणून या अभियानामुळे लाखो झोपडपट्टीवासियांना हक्काचं मोठं सुसज्ज देखभाल योग्य घर मिळेल. मुंबई अधिक सुंदर, स्वच्छ आणि सर्वसमावेशक होईल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता इथं प्रवीण दरेकरांचा पण आहे ना आपला कुठला तो स्वयं पुनर्विकास, यामध्ये देखील स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून छोट्या छोट्या ज्या इमारती आहेत त्यांचा देखील ते नगर विकासाचे काही निर्णय आपल्याला शिथिल करायचे आहेत, काही बदल करायचे आहेत, ते देखील आपण या ठिकाणी करू. घोषणा नुसत्या आम्ही करत नाही. यामध्ये या क्लस्टर योजनेसाठी, या समूह विकास योजनेसाठी जेव्हा 2022ला महायुतीचे सरकार आलं तेव्हापासून याची सुरुवात झाली. आणि ती सुरुवात करता करता आपण अंतिम टप्प्यात पोहोचलेलो आहे. त्याचबरोबर महामंडळांच्या बद्दल मी मगाशी बोललेलो आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलेही लाभार्थी, त्या महामंडळाची लाभार्थी वंचित राहणार नाहीत याची काळजी आपण घेऊ. परंतु या ठिकाणी स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या लोकांना, कुटुंबाला आणि राज्याला सुद्धा वेठीला काही लोक धरतात. ते शेवटी आपण त्यांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी पोलीस करतायत. आणि म्हणून पोलीस दिवसेंदिवस स्वतःला अपडेट करतायत. मध्यंतरी मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने महाक्राईम OS AI ही एक आगळी वेगळी AI प्रणाली आपण सुरू केलेली आहे. सायबर गुन्हेगारी विरुद्धच्या लढ्यातली ही सगळ्यात मोठी क्रांती आहे. या ठिकाणी मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही भरती सुरू झाली. आता देवेंद्रजी काळात देखील 15,000पेक्षा अधिक पोलीस शिपायांची भरती होती आहे. आणि त्याचबरोबर जे गुन्हेगार आहेत, क्राईम जो गुन्हे सिद्ध करण्याचं जे काही प्रयत्न आहेत ते यशस्वी होत आहेत. कन्व्हिक्शन रेट जो आहे तो वाढतोय. कारण
गुन्हा सिद्ध होऊन त्याला सजा लागली तर त्या गुन्ह्यावर जरब बसते. आणि म्हणून संपूर्ण देशात जर आपण विचार केला तर शहरी गुन्हेगारीमध्ये पहिल्या 5 क्रमांकात राज्यातील एकही शहर नाही. महिलांवरील अत्याचार हा समाज, अनेक लोकांनी त्याच्यावर विषय मांडला होता. महिलांवरील अत्याचार हा समाजाला कलंक आहे आणि म्हणून एका महिलेवर जरी अत्याचार झाला तरी तो सहन करता येणार नाही. आता कायद्यामधील काही तरतुदींमुळे महिलांचा पोलिसांवरचा विश्वास वाढला आहे. महिला तक्रारी करायला पुढे येऊ लागलेल्या आहेत. महिला अत्याचार प्रकरणात 60 दिवसात चार्जशीट दाखल होते. डायल 112 कॉलचा रिस्पॉन्स टाईम 7 मिनिटं 17 सेकंद आणि महिलांसाठी 7 मिनिट 31 सेकंद असा आहे. हा रिस्पॉन्स टाईम देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे सभापती महोदय, आणि लवकरच तो पहिल्या क्रमांकावर येईल. यामध्ये माझ्याकडे पूर्ण डिटेल आकडेवारी आहे. गुन्हेगारीमध्ये झालेली घट आहे, बाकी काय काय जे आहे गृह विभागामध्ये. पोलीस काका, पोलीस दिदी, दामिनी पथक, निर्भया पथक, भरोसा सेल सुरू आहे. पीडितांसाठी 124 काउन्सिलिंग केंद्र आहेत. पोक्सो कायद्याच्या बाबतीत राज्य शासन गंभीर आहे. यात विशेष कृती दल स्थापन करण्यात आलं आहे. तसेच 1098 ते शंभराज ते एक असं अपवाद सोडून त्यांच्याशी बोलतो, चांगल्याच लोकांसाठी बोलतो. आणि म्हणून एक विशेष कृती दल स्थापन केलंय. 1098 टोल फ्री क्रमांकावर मदत करण्यात येते. ड्रगचा विषय देखील इथं काढलाय. ड्रग विरोधी देखील लढा तीव्र करण्यात आलेला आहे. अंमली पदार्थांसाठी गेल्या वर्षभरात 1438 गुन्हे दाखल केले. 1651 जणांना अटक केली. MD ड्रग संदर्भात 737 गुन्हे दाखल केले. 1289 आरोपींना अटक झाली. आणि मगाशी आपण बघितलं कुठून आणले, बाहेरून, परदेशातून देखील पळालेले 4 आरोपी सौदी अरेबिया, दुबई इथून अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे या सर्व गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी सरकार काम करत आहे. राज्यातला नक्षलवाद समूळ नष्ट करण्याकडे देखील वाटचाल सुरू आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांनी देखील नक्षलवाद मुक्त भारत हे अभियान सुरू केलेलं आहे. आणि आपण पाहिलं की गेल्या वर्षी 128 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. 10 नक्षलवादी मारले गेले. संपूर्ण देशभरातले आपले गडचिरोली तर कायम बहुतेक संपले. गडचिरोलीमध्ये तर आता उद्योग सुरू झाले. तिथं लोकांच्या आता हजारो लोकांना काम मिळू लागलं. तिथं स्टील हब होतोय. त्या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर, शाळा, हॉस्पिटल सगळं सुरू आहे. आणि त्यामुळे मायनिंग वाढते आहे. आणि तिथला जो काही नक्षलवाद चळवळीकडे झुकलेला तरुण पूर्णपणे या ठिकाणी त्याच्या हाताला काम मिळतं म्हणून तो पूर्णपणे वळलेला आहे. आणि म्हणून हे जे काय नक्षलग्रस्त ओळख असलेले जिल्हे लवकरच सभापती महोदय विकासासाठी ओळखले जातील अशा रीतीने तिथं गुंतवणूक होती आहे. नक्षलमुक्त भारत हे अभियान जे कणकर गृहमंत्री अमित शाह साहेब राबवत आहेत त्यांना यश मिळतंय. आणि म्हणून सभापती महोदय, राज्याच्या विविध शहरांमध्ये CCTVच्या बाबतीमध्ये काही लोकांनी विचारलं, तिकडे प्रकल्प आपण राबवतोय. पोलीस ठाण्यांमध्ये CCTV बसवले आहेत. 1089 पोलीस ठाण्यामध्ये 12,000पेक्षा जास्त कॅमेरे लावले आहेत. आज संपूर्ण राज्यात खासगी आणि सरकारी CCTVची संख्या 6,28,687 आहे. पोलीस तातडीने ऍक्शन घेतात, पण संबंधित गुन्हेगारांवर दोष सिद्ध करण्यात थोडे कमी पडतात. यावर नेहमी चर्चा होते. पण आता या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की गेल्या काही वर्षामध्ये शासनाने जे प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे कन्व्हिक्शन रेट दरवर्षी वाढतो आहे. आणि म्हणून कन्व्हिक्शन रेट वाढावा म्हणून त्यासाठी सरकार प्रयत्न करते आहे. बदल्या बढत्या यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे मुद्दे मगाशी मांडले. राज्यात गेल्या वर्षी लाचलुचपतीचे 682 गुन्हे दाखल झाले. त्यात 1000 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. गेल्या 2 वर्षात 1304 सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. 6 जणांची बडतर्फी केली आहे. लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी 1064 हेल्पलाईन आणि व्हॉट्सअप नंबर जाहीर करण्यात आलेले आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये जागृती करण्यात येते. विरोधी पक्ष जरी राज्याच्या विकासावर काही बोलत नाहीत पण बिनबुडाच्या आरोपांनी टोमणे मारण्यात धन्यता मानतात. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून महायुती सरकार आपलं काम करते आहे. 4 वर्षापूर्वी महाराष्ट्राचं जे विकास पर्व सुरू झालंय
ते यापुढे देखील सभापती महोदय कायम चालू राहणार आहे. आणि म्हणून महायुती सरकारचं त्याचबरोबर मगाशी अनिल परबांनी एक मुद्दा मांडला होता, भरत कळसकर या बाबतीमध्ये मी माहिती घेतली ताबडतोब. भरत कळसकर हे प्रादेशिक परिवहन अधिकारी, परिवहन उपायुक्त निम्न श्रेणी या संवर्गातील क्रमांक 1 वर आहेत ते खुल्या प्रवर्गात. आणि म्हणून सहपरिवहन आयुक्त या संवर्गात एकूण 6 रिक्त पदे उपलब्ध होती. ज्येष्ठतेनुसार परिवहन खात्याने त्यांना प्रमोशन नाही केलं. जीएडीकडे त्यांच्या ज्या तक्रारी तुम्ही मागच्या अधिवेशनात केल्या होत्या त्या सर्व तक्रारी जीएडीकडे पाठवल्या, संबंधित विभागाकडे पाठवल्या. आणि त्यामध्ये 332 लोकांचं जे प्रमोशन झालं होतं त्या 332 लोकांनी स्वतः सांगितलं की आम्ही जे आमच्या सह्यांचं पत्र जे दिलं होतं, पैसे घेतले ते पत्र बनावट होतं. आणि त्यामुळे याची सर्व चौकशी झाली. जीएडीने LNJDकडे फाईल पाठवली आणि त्याचं प्रमोशन रोखता येणार नाही अशा प्रकारचा ओपिनियन जे आहे LNJDने दिलं आणि त्यानंतर त्याला प्रमोशन मिळालेलं आहे. या उपर तुमच्याकडे त्याच्याबद्दल काही अधिकची माहिती असेल तर ती द्या. त्याच्यावर कठोर कारवाई केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. कारण मीच जेव्हा माझ्याकडे ते मंत्रालय होतं त्यावेळेस ऑनलाईन बदल्यांची मी सिस्टीम सुरू केली, त्या भ्रष्टाचार होऊ नये म्हणून. आणि त्यामुळे परिवहन खात्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार तुम्हाला दिसला तर बिलकुल मोडून काढू आपण, कोणालाही पाठीशी घालण्याचं काम नाही. आणि म्हणून यामध्ये देखील ट्रान्सफर असेल ऑनलाईन पद्धतीने आपण तर केलेलं आहे, परंतु आणखी देखील आपल्याला त्यामध्ये काय करता येईल ते नक्की आपण करू. कुठल्याही परिस्थितीमध्ये भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं काम कोणी करणार नाही. आणि म्हणून त्याचबरोबर आपले सचिन अहिर यांनी मगाशी 2-3 मुद्दे मांडले. एकतर मिल कामगारांच्या बद्दल आपण बैठक घेतली. पहिल्यांदा मला वाटतं ती बैठक आपली चांगली झाली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून आपण त्यांना जे कुठे लांब कुठं पाठवत होतो त्यांचा तो काय क्लेम रद्द होणार होता तोही आपण कलम रद्द करून टाकलं. ज्याला ऑप्शनल ठेवलं, बरोबर ना, ज्याला इच्छा असेल त्यांनी घ्यावं, नाही तर त्याचा हक्क अबाधित राहणार. आणि म्हणून मुंबई आणि MMR या क्षेत्रामध्ये 1 लाख गिरणी कामगारांना घरं देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्या पद्धतीने मी नगर विकास विभागाचे आसिम गुप्ता आणि म्हाडाचे अधिकारी, SRAचे अधिकारी या सगळ्यांना सांगितलं जे प्रकल्प आता सुरू आहेत त्यांना आपण जादाचा FSI देता येतो का. 2000 घरं आहेत तिथे आणखी 500 वाढवू शकतो का. मुंबईमध्ये 3000 घरं असतील आणखी तिथे 700 वाढवू शकतो का. त्याचबरोबर ज्या मिलच्या जमिनी आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्या योजनेत देखील प्रकल्पामध्ये त्यांना वाढीव FSI देऊन त्यांना वाढीव घरं आपल्याला त्या ठिकाणी बांधता येतात का, हे देखील आपण तो निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून जेवढे प्रकल्प आहेत क्लस्टरमध्ये देखील, SRAच्या प्रकल्पांमध्ये देखील ज्या ज्या पुनर्विकास प्रकल्प आहेत सचिनजी, त्या सर्व पुनर्विकास प्रकल्पांमध्ये आज आपण घरं जेवढी आपल्याला जास्तीची उपलब्ध करून घेता येतील तेवढी, कारण या गिरणी कामगारांच्या जीवावर मुंबई आहे. बाळासाहेब नेहमी सांगायचे गिरणी कामगारांच्या मागे उभं राहा. आणि म्हणून गिरणी कामगारांना घरं देण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे. पोलिसांच्या घराबद्दल आपण बोललात. जेव्हा अगोदरच्या सरकारने 50 लाख रुपये पोलिसांकडून घराला ठेवले होते, मी मंत्री झाल्यानंतर, मुख्यमंत्री झाल्यानंतर 50 लाखाचे 15 लाख रुपये केले आपण. 15 लाखामध्ये पोलिसांना घरं दिली आपण. त्याचबरोबर हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला जो स्टाफ क्वार्टर आहेत त्याचा आपल्याला हे वाढवलं पाहिजे. त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला हक्काची घरं जी आहेत पोलिसांना, सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण मुद्दा उपस्थित केला. सफाई कर्मचाऱ्यांच्या कॉलनीत मी स्वतः मुख्यमंत्री असताना गेलो. 4 ठिकाणी दयनीय अवस्था होती, चांगली नव्हती. पहिले आयुक्त त्यावेळेस मला वाटतं चहल होते, त्यांना बोलून सांगितले आज सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांची जी काही लोक मुंबई स्वच्छ करतात, हा खरा मुंबई स्वच्छ करणारा सफाई कर्मचारी आहे, त्याला त्याच्या घराची चिंता असता कामा नये. आज बघा जाऊन त्या ठिकाणी सोयी सुविधा दिल्यात. त्यांचा पुनर्विकास जो करायचा आहे तो आश्रय योजना, त्याचबरोबर दुसरी एक योजना आहे आपली, एक आश्रय योजना आहे आणि
श्रमसाफल्य योजना आहे, या योजनांमधून देखील आपल्याला त्यांना घरं द्यायची आहेत. आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो, आपण जे घरांचा मुद्दा उपस्थित केलेला आहे याला न्याय देण्याचं काम सरकार करेल आणि त्या बाबतीमध्ये काम सुरू झालेलं आहे. मग सुपर मॅक्सच्या बाबतीमध्ये देखील आपण म्हणालात, सुपर मॅक्सच्या बाबतीमध्ये देखील NCLT मध्ये गेलेत, NCLTच्या लोकांना बोलून सांगितलं, आपले जे काय इथं असीम गुप्ता आहेत त्यांना सांगितलं आपल्या विभागाने देखील, कामगार विभाग असेल, आपले जे जे विभाग आहेत त्याने इंटरव्ह्यू करा, कारण त्याचे पैसे हिशोब दिल्याशिवाय कुठली परवानगी त्याला देता येणार नाही, असं देखील आपण निर्णय घेतलेला आहे. आणि मग NCLT मधून कमी पैशामध्ये घेतात आणि त्या ठिकाणी टोले जंग इमारती उभ्या राहतात, हे होणार नाही. आणि म्हणून जोपर्यंत कामगारांचे पैसे दिले जात नाहीत तोपर्यंत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची परवानगी दिली जाऊ नये, अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. शिवच्या बाबतीमध्ये आपण सांगितलंय, उरणचं, या बाबतीत देखील तात्काळ कारवाई करू आपण. आणि बाकी तर मी इतर जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्या बाबतीत बोललोय. काही राहिलं असेल त्यांच्या सर्व निवेदनाची, त्यांच्या सूचनाची या ठिकाणी नोंद पूर्णपणे घेतलेली आहे. अनिल परब साहेबांचं तर माझ्याकडे 3 पानी उत्तर तयार आहे आणि त्यामुळे तुमच्या सर्व नोंदी ज्या आहेत, तुमच्या सूचना आहेत त्याची दखल घेतलेली आहे. तुम्हाला एक बैठक देखील मी सांगितलं होतं आज लावा, परंतु आज सगळं गडबड झाली याच्यामध्ये. पण BDD, चाळवी, चाळ आणि यांचे जे काही विषय आहेत या संदर्भामध्ये तात्काळ आपण बैठक लावू. त्या बैठकीमध्ये जे जे काय सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन स्वयं पुनर्विकासाला बैठक ती लावतोच आपण, तुमचं मी स्वतः नाव घेतलं ना. आणि त्यामुळे या सर्व ज्या काही आजच्या सूचना आहेत या सूचनांचा नक्कीच आम्ही विचार करू. आणि मी सभापती महोदय एवढंच सांगतो की जाता जाता एक अधिवेशन जे आहे हे अधिवेशन सर्वसामान्य राज्यातल्या लोकांना न्याय देण्यासाठी असतं आणि म्हणून याचा पूर्णपणे या वरिष्ठ सभागृहाचा या अधिवेशन काळामध्ये सगळ्यांनी या राज्यातल्या जनतेसाठी आपण वापर केला पाहिजे. जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी मुद्दे उपस्थित केले पाहिजेत, अशी भूमिका सरकारची आहे. आणि 1 महिना आपलं अधिवेशन चाललेलं आहे. सरकार प्रत्येक तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील आहे, उत्तर द्यायला तयार आहे. फक्त आपण या पद्धतीने त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न मांडले पाहिजे. आणि एवढंच माझी आपल्याकडून अपेक्षा आहे. मी फक्त जाता जाता एवढंच सांगतो, एक भाषण संपवताना एक 4 ओळी ज्या आहेत त्या मी बोलू. चांगलं तुम्हाला तर मी काय शिव्या द्यायचं काम करत नाही. वरलेलं येऊन दाखवा बोलले, मग मी काय करू. आणि मी काय कोणाला वैयक्तिक बोललेलो नाही. त्या वेळेचे घटना ज्या आहेत त्याने आम्ही जे काय करतो ते मोकळेपणाने करतो. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, रास्ते भी हमारे होंगे, मंजिल भी पाएंगे. रास्ते भी हमारे होंगे, मंजिल भी पाएंगे. सर उठाकर हर इम्तिहान से लड़ेंगे. सर झुकाकर नहीं, सर उठाकर हर इम्तिहान से लड़ेंगे. डर के भाग जाना हमारी फितरत नहीं, डर के भाग जाना हमारी फितरत नहीं. वादा करते हैं महाराष्ट्र को सबसे आगे बढ़ाएंगे. ये अच्छा है ना, महाराष्ट्र को आगे बढ़ाना है. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी एक आपला निर्धार करा की महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ. देशाच्या विकासामध्ये आपलं महाराष्ट्राचं योगदान सगळ्यात नंबर 1चं असलं पाहिजे, ही भूमिका आपली असली पाहिजे. आणि म्हणून मी सभापती महोदय सर्व सदस्यांना मनापासून धन्यवाद देतो, सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो. काही थोडंसं कटू बोललो असलो पण मी बोलण्याचा माझा स्वभाव नाही. जेव्हा समोरून बोलतात तेव्हा त्याला उत्तर दिलं पाहिजे, नाही तर इकडं सगळं रेकॉर्ड तसंच राहील. आणि म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनिल परब.
चांगली गोष्ट आहे. 259च्या प्रस्तावाला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ